सुरुवातीला बातमीत कोल्हापूरमधून कोल्हापूरच्या गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। कट्टर विरोधक मानले जाणारे सतेज पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेतली। सावर्डी येथील शिवाजी पाटलांच्या निवासस्थानी ही भेट झाली। यावेळी झालेल्या स्वागताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्यामुळे गोकुळ निवडणुकीत आता नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांची भेट झाल्यामुळे ही चर्चा रंगते आहे। सतेज पाटील यांनी आमदार शिवाजी पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। सतेज पाटील यांचं स्वागत करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या भेटीबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती या भेटीबाबत, काय चर्चा झाली या भेटीत? हेमाली, जर पाहिजे झालं तर आमदार सतेज पाटील संपूर्ण जिल्हाभरामध्ये दौरा जे आहे ते करतायत। गोकुळ संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गाठीभेटी ज्या आहेत त्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। याच मध्ये सध्या ही जी भेट पाहायला मिळते ती म्हणजे आमदार शिवाजी पाटील आणि आमदार सतेज पाटील यांची भेट झालेली आहे आणि आमदार शिवाजी पाटील यांनी त्यांचं स्वागत देखील केलं हे सगळ्या दृश्यांमधून पाहायला मिळते। सावर्डीतल्या निवासस्थानी त्यांची भेट घेतलेली आहे। मात्र जर ही भेट पाहिजे झाली तरी कुठेतरी एक राजकीय एक समीकरण जे आहे ते पाहायला मिळेल, कारण गोकुळच्या निवडणुकीमध्ये अनेक जोडण्या ज्या आहेत त्या केल्या जातात। दूध संस्था ज्या आहेत त्या पाठीशी राहणं महत्वाचं असतं आणि त्याच संदर्भात आमदार सतेज पाटील जे आहेत ती जोडण्या करताना पाहायला मिळतात। विशेषतः 2 दिवसांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष देखील आमदार सतेज पाटील यांना भेटल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा आमदार शिवाजी पाटील जे आहेत ती भेटल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच भाजपचे नेते जे आहेत ते आमदार सतेज पाटील यांना भेटताना हे जे पाहायला मिळतात, त्यामुळे कुठेतरी गोकुळमधले राजकीय समीकरण जे आहेत ते बदलताना पाहायला मिळते। नावात ट्विस्ट देखील समोर येण्याची शक्यता पाहायला मिळते। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।